माझं नाव आहे विजय विष्णू शिंदे। माझं नाव विश्वासराव दादासाहेब शिंदे। माझं नाव बापूराव रामचंद्र शिंदे। आमचं गाव कराड चिपळूण रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर या डोंगराच्या पायथ्याशी बसलं होतं। गावामध्ये बारमाही रस्ते नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं, वीजही नव्हती। अशा परिस्थितीमध्ये 1967 या ग्रामपंचायतीची स्थापना झाली। पूर्वी आमच्या गावामध्ये पाणी नव्हते, सगळे कोरडवाहू शेती होती। कोरडवाहू शेती असल्याकारणानं रोजगार मिळत नव्हता आणि बरीचशी मंडळी मुंबईला जायची। त्याच्यानंतर आमच्या गावाने लिफ्ट इरिगेशन कोयना नदीवरती 1974 साली बसवली आणि त्यानंतर सर्व शेतीमध्ये पाणी पुरवठा झाला। त्याच्यामुळे आमचा भाग सगळा सुजलाम सुफलाम झाला। आता तुम्ही बघाल तर डोंगराच्या शेजारी गाव असून सुद्धा आमच्या गावाच्या बाजूनं आतापर्यंत कधी या ठिकाणी वणवा लागलेला नाही। 1995-96 आमच्या गावामध्ये श्री हनुमान मंदिर होतं। त्याची जुनी वास्तू होती, इमारत होती। लोकवर्गणीच्या माध्यमातून त्यावेळेला त्या मंदिराची पुनर्बांधणी केली। त्याचबरोबरीनं अखंड हरिनाम सप्ताह श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या या नावाचा उल्लेख करून हा आज आमच्या गावामध्ये आज 44 वर्ष पूर्ण झाले आहेत। आमच्या अब्दारवाडी गावाचं स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेली आहे। त्याचबरोबर 15-20 वर्षापूर्वी या ठिकाणी आमचं गाव हागंदरीमुक्त, तंटामुक्त हे अभियान राबवून यामध्ये 100% सहभाग घेऊन सक्सेस झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचबरोबरीनं रस्त्याची कामं, स्वच्छतेची कामं, त्याचबरोबर आरोग्यविषयक शिबिरं, मग ते डोळे तपासणी असतील, आरोग्य तपासणी असतील, अशा प्रकारचे एक स्तुत्य उपक्रम या गावामध्ये राबवले जातात। गेल्या वर्षभरापासून माझी वसुंधरा अभियान या ठिकाणी गावामध्ये राबवत असून पर्यावरण व वातावरणीय बदल यावर काम करत आहे। माझी वसुंधरा सुद्धा हा एक उपक्रमाची एक चांगल्या पद्धतीने आज राबवला जातोय आणि हे श्रमदानातून, लोकांच्या सहभागातून आज या गावाचा आमचा विकास होत आहे। माझी वसुंधरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणायचं तर आमच्या गावानं एक व्यक्ती एक झाड असा उपक्रम राबवून आतापर्यंत जवळजवळ 700 ते 800 झाडं या ठिकाणी गावामध्ये लावून ती जगवलेली आहेत। आमच्या गावामध्ये एखादी जर व्यक्ती मयत झाली तर त्या मयत व्यक्तीची जी असते रक्षा असते ती पाण्यामध्ये न टाकता या ठिकाणी त्या कुटुंबाच्या मार्फत एक त्यांच्या शेतामध्ये खड्डा काढला जातो। या खड्ड्यामध्ये ती रक्षा पुरून त्यावर त्या व्यक्तीची, दिवंगत व्यक्तीची आठवण म्हणून स्मृतिवृक्ष आम्ही त्या ठिकाणी लावत असतो आणि त्या स्मृतिवृक्षासाठी ग्रामपंचायत या ठिकाणी सहकार्य करत असते। गावामध्ये संपूर्ण गटर व्यवस्था, जे गटरला सांडपाणी आहे ते सांडपाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक गटरच्या शेवटच्या टोकाला या ठिकाणी आम्ही चोषखड्डा घेऊन ते पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। पाण्यासाठी आमच्या गावामध्ये 24/7 अशा प्रकारे या ठिकाणी नळ योजना असून प्रत्येक नळाला या ठिकाणी आम्ही मीटर जोडलेला आहे। त्यामुळे पाण्याची बचत होऊन गावामध्ये सांडपाणी कमी जाऊन या ठिकाणी स्वच्छता राहत असते। गेल्या 3 वर्षापूर्वी या ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानमधून आमच्या गावाला ठिकाणी तालुक्याचे नेते आदरणीय आमदार शंभूराव देसाई साहेब, पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या मार्फत या ठिकाणी ग्राम स्वराज अभियान तालुक्यातील एकमेव असे आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस मिळालं आणि ते ग्रामपंचायत ऑफिस बांधताना त्यामध्ये अशी सोलरसाठी तरतूद होती। तर गेल्या 2 वर्षापासून गावच्या ग्रामपंचायतीच्या छतावर या ठिकाणी सोलर पॅनल बसवलेला असून तो सोलर पॅनल या ठिकाणी ग्रामपंचायतीची जी काय विजेची गरज आहे ती भागवत आहे। स्वयं ऊर्जा ही जी काय कंपनी आहे या कंपनीच्या मार्फत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचं ते काम झालेलं असून या ठिकाणी सोलरचा फायदा, विजेची बचत, त्याचबरोबर लोकांच्यावर, ग्रामस्थांच्यावर, मिळकतदारांच्यावर जो काही प्रत्येक महिन्याला या ठिकाणी विजेचा भार पडतो, वीज बिल भरावं लागतं, त्या वीज बिलातून सुटका व्हावी व कायमस्वरूपी आपल्याला लाईट मिळावी
आणि त्याचबरोबर हे करताना पर्यावरणाची सुद्धा हानी टाळावी यासाठी आम्ही गावानं जो निर्णय घेतलेला आहे 100% सोलर गाव करायचं, तर त्यासाठी या ठिकाणी स्वयंऊर्जा कंपनीच्या मार्फत या ठिकाणी आम्ही प्रत्येक ग्रामस्थाला, प्रत्येक मिळकतदाराला या ठिकाणी त्याचं महत्त्व पटवून देऊन, त्याचा भविष्यातील फायदा पटवून देऊन या ठिकाणी 100% सोलर गाव करण्यासाठी प्रयत्न करणार.